हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आज आपण फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या मराठी भाषेमध्ये कशी करायची आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यासाठी कटिंग करण्यासाठी ज्या काही युजफुल टिप्स लागणार आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, ब्लाऊज कटिंग करत असताना सगळ्यात आधी मी ब्लाऊजची बाही कटिंग करत असते. खालच्या साईडला अस्तर जे आहे ते अनइव्हन असेल तर ते मी प्लेन करून घेतलेलं आहे, जेणेकरून तुमची बाही आहे तिरपी जायला नको यासाठी बाहीची उंची टाकून घेतलेली आहे. बाही जी आहे ती आहे 5.25 इंच प्लस 1 इंच असं 6.25 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते दोन्ही पॉईंट्स जे मी काढले होते ते आता आपण इथं जॉईन करून घ्यायचे आहेत. तर पहा, इथं आपण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे. आता बाहीची रुंदी बघा कशी टाकायची. तर बाहीची रुंदी टाकत असताना नेहमी तुम्हाला छाती तुमची जेवढी असेल त्याचा चौथा भाग असेल, जेवढा पण असेल ते तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर या ब्लाऊज आहे 32 साईजचा, तर त्यामध्ये बघा त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, तर मी 8 इंचाची रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला. कॅप हाईट मी शॉर्ट स्लीव असल्यामुळे 2.5 इंचावरती घेतलेली आहे आणि तिथून पुढं 2 इंचावरती मी असं मार्किंग करून घेत असते. तर पहा, अशा पद्धतीनं आपण समोरच्या साईडला सुद्धा इथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि बाहीचा जो शेप असतो आपला तो इथं देऊन घ्यायचा आहे. तर पहा, तुम्ही नेहमी कॅप हाईट आहे ते आपली बघा, जी खुली साईड आहे त्या साईडला कॅप हाईट टाकून घ्यायची आहे आणि जी जॉईंट साईड आहे ती नेहमी मी माझ्या साईडला करून घेत असते कटिंग करत असताना ब्लाऊज. तर बघा, इथं दुसरा शेप जो आतला जो शेप आहे म्हणजे समोरच्या साईडचा जो मुंड्याची जी खोली आहे ती सुद्धा मी इथं काढून घेतलेली आहे. तुम्ही आत्ता काढून घेतली तरी ठीक, नंतर काढून घेतली तरी ठीक. आता आपण बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी किती सोप्या पद्धतीने हळूवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ फक्त एकदा जरी पाहिला तर बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचे हे तुमच्या अगदी सहजच लक्षात येईल. तर बघा, इथं आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तर अशा करते तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यानंतर आपण जे राहिलेले बाकीचं कटिंग आहे ते इथं करून घ्यायचं आहे. आता आपण सगळ्यात आधी बाहीचं कटिंग झाल्यानंतर बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, त्यासाठी मी फॅब्रिक इथं फोल्ड करून घेतलेला आहे. जेवढा आपला छातीचा चौथा भाग असेल तेवढी इथं आपल्याला घडी मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर उंची टाकून घेते आहे बघा मी. तर बघा, इथं या ब्लाऊजची जी उंची आहे ती 12.5 इंच आहे, त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून घेतलेला आहे आणि असं 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे मार्किंग केलेलं आहे ते इथं आता आपण जॉईन करून घ्यायचे आहे. तर आता इथं आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया. 5.5 इंच मी शोल्डर टाकलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा 5.5 इंच घेतलेलं आहे. 32 साईजचं ब्लाऊज आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि मुंडासुद्धा मी इथं 5.5 इंचाचाच घेतलेला आहे बघा, कारण या ब्लाऊजचा जो बॅकचा नेक आहे तो जास्त डीप नाही आहे, फक्त 8 इंचाचाच आहे तयार. सो मी 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंचच गळा मुंडा घेतलेला आहे. त्यानंतर बॅकचा जो मुंडा आहे त्याचा आपण गोलाई देऊन घ्यायची आहे. सेंटरमधून 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघताय ना, लक्ष देऊन बघा. आणि तो पॉईंट जे आहे ते मार्किंग आपण जोडून घ्यायचं आहे आणि अशी गोलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतरच ते आपल्याला गळारुंदी टाकायची असते. तर ते बघा, मी 2.5 इंच घेतलेले आहे आणि त्याची जी गळा उंची आहे ती 8 इंच प्लस हाफ इंच शिलाई मारली आणि असं 8.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, वरच्या साईडला आपण 2.5 इंच गळारुंदी टाकली होती, तर खालच्या साईडला थोडासा नेक ब्रॉड यावा यासाठी मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे ते पॉईंट्स आपण जोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं 2.5 सुद्धा घेऊ शकता, 3 सुद्धा घेऊ शकता किंवा 2.5 जर हवी असेल तर 2.5 फक्त सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम. तर आता इथं गळा ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण छातीचं माप टाकूया. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे. 32चा चौथा भाग येतो 8 प्लस 2 इंच असं 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेचे सुद्धा अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मार्किंग करायचं आहे. कमर आहे 7.5 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे 10.5 इंच झालेलं आहे. त्यानंतर बघा, बॅक टक्स 4.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि वरच्या साईडला येतो 4 इंचावरती मार्किंग करायची आहे. म्हणजे त्या टक्सची जी उंची आहे ती 4 इंच घ्यायची आहे आणि हे आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जे आपण फिटिंगची मार्किंग केली होती ती सुद्धा आपण इथं ड्रॉ करून घ्यायची आहेत, लाईन ओढून घ्यायच्या आहेत.
आणि अशा पद्धतीनं आपलं बॅक पार्टचं कटिंग करून झालेलं आहे. तर ते आपण आता कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करत असताना तुम्हाला एकदम हळूवारपणे आणि शिस्तीमध्येच हे कटिंग करून घ्यायचं आहे. अजिबात तुम्ही जसं मार्किंग केलं अगदी त्यावरूनच तुम्हाला हे कटिंग करून घ्यावं लागेल. तर बघा आता हे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता याचाच यूज करून याचाच वापर करून आपण फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग करायचं आहे. याचा जो गळा आहे तो मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करत असताना कसा स्टिच करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. चला आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करूया. तर फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी बॅक पार्ट आहे असा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याप्रमाणे आपल्याला तिन्ही साईडनं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तो बाजूला काढून घेतल्यानंतर त्याची उंची जेवढी होती तेवढीच आहे का एकदा चेक करायचं आहे. कारण नंतर एकदा ब्लाऊज कटिंग करून झाला की नंतर काहीसुद्धा करता येत नाही यासाठी. आणि त्यामध्ये फ्रंट पार्टच्या बॅक पार्ट जेवढा होता त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण इथं फ्रंट पार्टची उंची आहे ती टाकून घ्यायची आहे. तर 13.5 इंच होती त्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 इंच केलेली आहे. त्यानंतर गळावर रुंदी घ्यायची आहे. जेवढी बॅक पार्टची होती तेवढीच येणार आहे. 2.5 इंच वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 2.25 इंच घेतलेली आहे मी, कारण जास्त ब्रॉड व्हायला नको. पण वरच्या साईडला जेवढी आहे अगदी तेवढीच तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर फ्रंट गळ्याची उंची बघा 5 इंचाचा गळा आहे. त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन असं 5.5 इंचाचा इथं मी ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे सर्व पॉईंट जे आहेत ते आपण इथं जोडून घ्यायचे आहेत. तर बघा खूप सोपी पद्धत सांगणार आहे. बॅक पार्टचं तर कटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं हे तुम्ही पहा. तर बघा गळ्याचं ड्रॉ करून आपल्याला झालेला आहे. त्यानंतर आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. तर बघा शोल्डर आपण 5.5 इंचावरती टाकला होता. तर 5.5 इंच आपण मी मार्किंग करून घेतलेला आहे. आणि जसे आपली जे पहिलं मार्किंग आहे त्याचा अंदाजानेच आपल्याला इथं एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपण हा बॉक्स रेडी केलेला आहे. आणि आता इथं आपण आर्महोलची गोलाई जी आहे ती द्यायची आहे. फ्रंट आर्महोलची गोलाई आपण नेहमी 1 इंच देत असतो आणि 1 इंचावरती मार्किंग करून इथं आता आपण गोलाई देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट द्यायची आहे. आणि बॅक पार्टचा आता पहिला जो होता त्याचा काही उपयोग नाही, तो तिथे मी आता गुणिले चिन्ह करून टाकलेला आहे. आणि गळ्याचा सुद्धा आकार तुमचा जो कोणता असेल तो इथं देऊन घ्यायचा आहे. तर बघा या ब्लाऊजचा आहे राऊंड नेक, तो मी इथं राऊंडच इथं गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपण बेसिक जे ड्राफ्टिंग होतं ते आपण इथं करून झालेलं आहे. पहिली होती तेवढी 10 इंचाची छाती आणि खालच्या साईडला कमर बरोबर आहे का तेवढी एकदा चेक करून घेतलेलं आहे मी. आणि इथं आता आपण याचं कटिंग करून घेणार आहे क्रॉसपट्टीचं. तर बघा क्रॉसपट्टीचं कटिंग करत असताना मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहे. जेवढी तुमची मेन उंची ब्लाऊजची आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मायनस करून वरून तेवढ्या इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे मी 12.5 इंचाचं ब्लाऊज होतं, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तयार. तर त्यामध्ये मी 1 इंच मायनस करून इथं 11.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आहे अशी स्ट्रेट लाईन देऊन घेणार आहे. त्यानंतर समोरच्या साईडला जी जॉईंट साईड आहे तिथून वरच्या साईडला 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण आपण तिथं क्रॉसपट्टीचा जो शेप आहे तो देऊन घेणार आहे. तर तिथून तिकडं बघा मी 2.5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही शेप देण्यासाठी इथं 2.5 इंचाचं असं मार्किंग केलेलं आहे आणि तिथं मी शेप देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीचा. तर बघा जिथं आपण 1 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून असं तिरकस असं थोडंसं घेऊन आपल्याला शेवटचं जिथं पॉईंट आहे तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीपासून गळ्याचं जेवढं अंतर आहे मध्ये राहिलेलं त्याचा सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा या ब्लाऊजचा इथं राहून गेलेला आहे. तर तिथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे जेवढं तुमचं निघेल तेवढं. त्यानंतर क्रॉसपट्टीचं आपण मार्किंग केलं आहे त्या साईडला 3.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय जिथं आपण सेंटर काढला होता समोरच्या साईडला हुकलूक पट्टी करतो तिथून पुढच्या साईडला 2.5 इंचावरती आणि जिथं क्रॉसपट्टीचा काढला होता 3.5 इंचावरती तिथून वरच्या साईडला 2 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपले टक्स असणार आहेत. त्यानंतर क्रॉस फिटिंगची जी साईड आहे फिटिंगच्या साईडला वरच्या साईडला मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. तर बघू शकता हा 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे. आणि तिथून पुढं 5 ते 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ही लाईन तुम्हाला तिरकी क्रॉस अशी स्टिच करायची आहे किंवा जो टक्स आहे तो तिरका देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो ब्लाऊज आहे तो एकदम फिटिंगमध्ये सुंदर बसतो. आणि
त्यानंतर आर्महोलमधून 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. सेंटरमधून आर्महोलच्या सेंटरमधून 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तो आपला चौथा आणि शेवटचा जो टक्स आहे तो इथं देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता 4ही टक्स इथं देऊन घेतलेला आहे. आणि याचा जो सर्कल तुम्ही बघू शकता, सर्कल जर आला व्यवस्थित, थोडाफार इकडं तिकडं चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण सर्कल देऊन बघायचं जेणेकरून तुम्ही जे मार्किंग केलेलं आहे ते अगदी परफेक्ट किंवा योग्य आलेलं आहे का ते. तर बघा अशा पद्धतीनं आपण तर इथं आपले टक्ससुद्धा पाडून झालेले आहेत. आणि आता इथं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटिंग आर्महोलमधून करत असताना बघा मी जो आपण नंतर ड्रॉ केला होता आर्महोलची गोलाई, जी आपण नंतर आर्महोलची गोलाई दिली होती त्याच्यावरून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊनच करायचं आहे. आणि खालच्या साईडनं कटिंग करत असताना जे आपण नंतर जी उंची वाढवून घेतली होती त्याच्यावरूनच हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं आपण क्रॉसपट्टीसुद्धा इथं कटिंग करून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला गळा कटिंग करून घ्यायचा आहे. कारण बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहेत सर्व गोष्टी. आणि हे सर्व कटिंग करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले सर्व पॉईंट्स, सर्व जे पार्ट्स आहेत ते अशा पद्धतीचे इथं कटिंग करून झालेले आहेत. तर बघा हा फ्रंट पार्टसुद्धा झालेला आहे आपला कटिंग करून. हा बॅक पार्टसुद्धा आपला हा कटिंग करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्टपणे झालेला आहे. आणि ही जी स्लीव आहे तीसुद्धा इथं आपली कटिंग करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने हा आपण जे आपलं अस्तर आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता या अस्तरवरूनच आपल्याला जो मेन पार्ट आहे तो जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा कटिंग करायचं आहे. तर बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी मी इथं घडी मारून घेतलेली आहे, पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. तर बघा इथं ते बसत नाही, यामुळं मी काय केलं जॉईंट देण्याऐवजी ती बघा जी मेन लेस आहे ती काढून घेणार आहे. आणि नंतर जॉईंट येणार नाही अशा पद्धतीने मी बाहीचं कटिंग करणार आहे. जर तुम्हाला असं आलं तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने जी लेस आहे ती वेगळी करून घ्यायची आहे. आणि नंतर तुमच्या मेन फॅब्रिकची व्यवस्थित घडी मारूनच तुम्हाला हा जी अस्तर आहे ते ठेवून घ्यायचं आहे कटिंग करण्यासाठी. मग तुम्ही कोणताही फॅब्रिक कटिंग, कोणताही पार्ट कटिंग करत असाल तरीही चालेल. आणि बघा इथं मी हळूहळू जसे जमतील, जसे बसतील तसे मी इथं हे पार्ट ठेवून घेण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने ठेवूनच मी हे पार्ट्स कटिंग करून घेणार आहे. तर बघू शकताय तुम्ही मी किती वेळा हे पार्ट्स चेंज करते ते, कारण कटिंग करताना सुद्धा तुम्हाला नंतर पुढे जाऊन काहीसुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये याची जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला हे कटिंग करतानाच तुम्हाला सर्व गोष्टी मॅनेज करूनच कटिंग कराव्या लागतील. बाहीचंच घ्या ना. आता जर बाहीला मी आहे असं जर कट केला तर विनाकारण त्या बाहीला सुद्धा जॉईंट आला असता आणि ते दिसायला पण बरोबर दिसलं नसतं. तर काही ऑप्शनच नसता तर गोष्ट वेगळी होती. पण इथं आपण ॲडजस्ट करू शकतोय, तर होता होईल तेवढं ॲडजस्ट करूनच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीने मी हे पार्ट्स जे आहेत जसे बसतील तसे बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हे ब्लाऊजचा जो पीस आहे तो अगदी व्यवस्थित नाही आहे कटिंग केलेला, कुठे कमी तर कुठे जास्त असा आहे. तर मी जसे होतील तसे मॅनेज पार्ट्स ठेवून घेतलेले आहेत. आणि हे ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघा आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर सर्व पार्ट्स मी इथं ठेवून घेतलेले आहेत. आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटिंग करत असताना सुद्धा माहीतच आहे तुम्हाला की आपण नेहमी अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे थोडं अर्धा इंचानं एक्स्ट्रा कटिंग करून घेत असतो, जेणेकरून स्टिच करत असताना आपल्याला काहीसुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये यासाठी. आणि बघा इथं मी हळूहळू करून सर्व जे पार्ट्स आहेत ते इथं कटिंग करून घेत आहे. तर पहा माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जावा. आणि जर तुम्हाला अजून कोणते कटिंग हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा. आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा जर कोण टीचिंग करत असेल किंवा कोण बिगिनर्स असेल तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करत जावा, कारण यामध्ये खूप इम्पॉर्टंट टिप्स मी सांगितलेले आहेत. आणि सर्व कटिंग जे आहे ते मी खूप डिटेल्समध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय.